नमस्कार, मी सचिन टक्के न्यूज G9च्या माध्यमातून आज आपणास समोर पुन्हा एकदा येत आहे। आपणास माहिती आहे की पिक्चर म्हणजे एक विरंगुळा असतो आणि ह्या विरंगुळ्याच्या सेशन्समध्ये आज सोंग्या नावाचा पिक्चर 15 डिसेंबरला रिलीज होत आहे। तर ह्या पिक्चरमध्ये आमचे जे लेखक आहेत, कथानाट्यक आहेत, दीपकजी यादव हे आपल्या समवेत आहेत आणि आज आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की सीन आहेत ते कसे आहेत, कुठल्या पद्धतीचे आहेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर आपल्याला काय वाटू इच्छितं की या चित्रपटात आपण काय सांगू इच्छिता? नमस्कार सचिनजी, आज या न्यू G9 मध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार। 15 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोंग्या हा चित्रपट रिलीज होतोय आणि सोंग्याबद्दल मी एवढंच सांगेन की जसं आज आपल्या देशामध्ये आपण चंद्रयानची एक मोहीम राबवतोय, पण थोडीशी विसंगती थोडीशी अशी आहे की आजही या महाराष्ट्रामध्ये असे काही समाज आहेत की ज्या ठिकाणी खूप कुप्रथा आहेत आणि परंपरा आहेत की ज्यामध्ये ज्याचा पहिला परिणाम हा त्या समाजातल्या स्त्रियांवर होतोय, त्यांची पिळवणूक होतोय आणि अशा ह्या प्रथांविरुद्ध त्या समाजातली एक मुलगी जेव्हा धीराने उभी राहते तेव्हा त्या समाजामध्ये कसा बदल होतो हे या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि हाच हा चित्रपट आहे ज्याचं नाव आहे सोंग्या। दीपक सर, आपल्याला ह्या सोंग्या चित्रपटाची कथा कशी सुचली? साधारण एक 2016-17ची गोष्ट आहे। कोल्हापूरमध्ये मी एका फिल्मचं शूटिंग करत होतो, एक बायोपिक फिल्म होती आणि त्या ठिकाणच्या पेपरमध्ये मला एक न्यूज वाचायला मिळाली। ती न्यूज होती कौमार्य चाचणीवर आणि थोडंसं अस्वस्थ झालो मी लेखक म्हणून की हे काय होतंय, मला काही कळत नव्हतं। मी त्याबद्दल तिकडच्या पत्रकारांना चौकशी केली की कौमार्य चाचणी आजही आपल्या समाजामध्ये होते आहे का? तर त्यांनी मला सांगितलं की हो सर। आणि त्यानंतर ABP माझाचे काही व्हिडिओज माझ्या पाहण्यामध्ये आले। त्याची खातरजमा करण्यासाठी मी स्वतः स्टुडिओमध्ये जाऊन त्याची चौकशी केली आणि तेव्हा कळलं की काही समाजांमध्ये आजही लग्नानंतर कौमार्य चाचणी केली जाते आणि ही प्रथा इतकी म्हणजे गलिच्छ आहे की हे सगळं ऐकल्यानंतर अगदी मन सुन्न होऊन जातं की लग्नानंतर त्या मुलीची कौमार्य चाचणी केली जाते आणि त्यामध्ये जर ती फेल झाली तर अक्षरशः म्हणजे हा माल खोटा आहे असं सांगून तिला सोडलं जातं। मला असं वाटायला लागलं की ह्या प्रथेविरुद्ध कुठेतरी म्हणून एक आपण आवाज उचलायला पाहिजे। 2017 पासून ह्या गोष्टीवर माझं काम सुरू होतं आणि 2018ला मी ह्या चित्रपटाची कथा आणि पटकथा पूर्ण लिहून काढली आणि त्यानंतर मी अनेक लोकांकडे फिरलो ही पटकथा घेऊन। बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की जवळजवळ सर्वांनाच ही कथा आवडली, की बऱ्याच लोकांना तर हे माहिती नव्हतं की आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही समाजामध्ये ही प्रथा आहे आणि ज्यावेळी त्यांनी हे सगळं ऐकलं तर ती लोकं म्हणायला लागली की खरंच यावर आवाज उचलायला पाहिजे। आणि मग मी अनेक लोकांना भेटलो, सगळ्यांना हा विषय आवडला, पण काही गोष्टीच्या बाबतीत ते होत नव्हतं। आणि त्यानंतर असं झालं की मी वैजू नंबर 1 ही सिरियल करत होतो। त्या सिरियलमध्ये वैभव चिंचाळकर सर होते। सरांना मी ती कथा ऐकवली आणि सर म्हणाले की अरे खूप छान कथा आहे रे दीपक, पण सध्या आपल्याकडे निर्माता नाही, आपण काय करायचं? आणि अशा प्रकारे मध्ये कोरोनाचा एक काळ गेला आणि त्यानंतर सरांचा एक दिवशी मला फोन आला की दीपक त्या कथेचं काय झालं, ती स्टोरी जी तू लिहून ठेवली आहेस कथा पटकथा त्याचं काय झालं? तर म्हटलं की सर आहे अजून। तर ते म्हणाले की अरे हां, एक दिग्दर्शक आहेत मिलिंद इनामदार, ते आलेले आहेत, तर त्यांना तू ऐकवशील का? तर मी म्हटलं की ठीक आहे सर। आणि त्यांनी 2 मिनटात मला फोन केला, कॉन्फरन्सवर मिलिंद सर होते, त्यांना मी ही स्टोरी जवळजवळ पूर्ण पटकथा ऐकवली आणि त्यांनी तिथल्या तिथे फोनवर मला सांगितलं की दीपक मला ह्या विषयावर सिनेमा बनवायचा आहे, कुठल्याही परिस्थितीत बनवायचं आहे। आणि मला इतका आनंद झाला कारण इतक्या वर्षापासून मी ह्या कथेवर पटकथेवर काम करत होतो, कुठेतरी हा विषय क्लिक व्हावा अशी माझी इच्छा होती। आणि ज्यावेळी मिलिंद इनामदार म्हणाले की यस मला ही फिल्म बनवायची आहे, त्यानंतर ह्या फिल्मच्या प्रोसिजरला सुरुवात झाली। आपण दीपकजी अनेक चित्रपट लिहिलेत, काही सिरियल लिहिल्यात, पण आपल्याला असं काय वाटलं की एखाद्या सामाजिक चित्रपटाबद्दल लिहिण्याबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं तर आतापर्यंत मी सगळं विनोदी चित्रपट लिहिलेले आहेत। 3 बायका फजिती एका, टाटा बिर्ला आणि लैला, तर अशा अनेक विनोदी चित्रपट लिहिले होते। आणि जसं मी आता म्हणालो की हा विषय जेव्हा मी वाचला तेव्हा लेखक म्हणून मी कुठेतरी अस्वस्थ झालो। मला असं वाटायला लागलं की आजही आपल्या समाजामध्ये स्त्रीची अशा पद्धतीने पिळवणूक होते
आणि हा एक अंतर्मुख करणारा असा अनुभव होता. आणि त्याच वेळी मी ठरवलं की कुठेतरी ह्या विषयाला आवाज उठवायचा, कुठेतरी हा विषय समाजासमोर यायला पाहिजे. प्रथम असं वाटत होतं की काय करू शकतो आपण, पण त्यानंतर जे माझं क्षेत्र आहे लेखनाचं, मी असं ठरवलं की आपण लेखनाच्या माध्यमातूनच काय ह्या विषयाला वाचा फोडू नये. आणि मग त्यामधून सोंग्या ह्या चित्रपटाची निर्मिती झाली, त्याची कथा तयार झाली, पटकथा तयार झाली. अशा पद्धतीने हा एक सामाजिक चित्रपट, जसं तुम्ही म्हणताय माझा पहिलाच सामाजिक चित्रपट आहे हा. तर हा विषय अशा पद्धतीने हा सिनेमा तयार होत गेला. सोंग्या हा चित्रपट प्रदर्शित होत आहे डिसेंबरला, 15 डिसेंबरला. पण ह्या चित्रपटामध्ये ज्यावेळेला जे कलाकार काम करतात ते अतिशय भावनिकदृष्ट्या काम करतात. मग आपल्याला काय वाटू इच्छितं की या कलाकाराबद्दल आपण काय सांगू शकता? या चित्रपटामध्ये ज्या मुख्य भूमिकेमध्ये जी नायिका आहे ती ऋतुजा बागवे आहे. आणि मला असं सांगायला खूप आनंद वाटतो की ऋतुजा खूप उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मला वाटतं आत्ताच तिचा लंडन मिसळ हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. आपण सर्वांनी तो पाहिला आहे की किती उत्कृष्ट अभिनेत्री आहे ती. तर शुभ्रा ह्या रोलसाठी ऋतुजा काम करते. त्याचबरोबर अजिंक्य ननावरे आहेत, गणेश यादव आहेत आणि अनेक कलाकार नाट्यक्षेत्रातले या चित्रपटामध्ये आहेत. आणि सर्वांनी खूप छान काम केलेलं आहे. ज्या पद्धतीची मी कथा पटकथा लिहिली होती त्याला एक न्याय पण दिलेला आहे दिग्दर्शक म्हणून मिलिंद इनामदार यांनी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान चित्रपट बनले. मला असं वाटू इच्छितं की हा जो चित्रपटामध्ये आपण ज्या वेळेला एखादं लिखाण करतो ते अतिशय भावनिकदृष्ट्या लिखाण करतो, एखाद्या विषयावरती आपण लिखाण करत असतो. मग दीपकजी, मला असं वाटतं की हा जेव्हा चित्रपट 15 डिसेंबरला जेव्हा रिलीज होईल प्रेक्षक बघतील त्यावेळेला हे सगळे महाराष्ट्रातील तमाम जनता या ठिकाणी आपला पिक्चर बघणार आहे. आणि बघितल्यानंतर तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगू इच्छितं की हा पिक्चर कुठल्या पद्धतीने आपल्याला बघायचा आहे, की त्या का बघायला जायचं आहे, हा एक कॉन्सेप्ट त्यांच्यासमोर आपल्याला ठेवला पाहिजे. नक्कीच. जेव्हा हा मी सिनेमा लिहिला त्यावेळी माझी सर्वात प्रथम ही इच्छा होती की हा सिनेमा सगळ्यांनी पाहावा. आणि आज ही इच्छा पूर्ण होते. गेल्या 5 वर्षाची ही मेहनत होती. आणि मी महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत, या रूढी आहेत, ह्या रूढी विरुद्ध जाणारा हा सिनेमा आहे. कौमार्य चाचणीचा विषय असल्यामुळे कदाचित लोकांना असं वाटेल की अरे ह्याच्यामध्ये काय आहे असं. पण मी सांगू इच्छितो की एक सुंदर चित्रपट दिलेला आहे. एका मुलीची ही कथा आहे की जी या समाजाविरुद्ध लढते. तर मी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब येऊन हा सिनेमा पाहावा. इतका सुंदर हा सिनेमा झालेला आहे. आणि कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार पण व्हावा, नुसतं मनोरंजन नाही आहे तर ह्या सिनेमाचा एक विचार पण व्हावा की ह्या प्रथा ज्या आहेत, ज्या रूढी आहेत, ह्या महाराष्ट्रातून बंद व्हायला पाहिजेत. आपल्याला माहिती असेल की स्त्रीवरती अन्याय होणं हा अतिशय एक गंभीर प्रकार आहे. आणि हा कुठेतरी आपल्याला एका चित्रपटाद्वारे आज आपण जाऊन त्याला कुठेतरी न्याय मिळावा हे कॉन्सेप्ट दीपकजींचा आहे. हे त्यांचा चित्रपट त्यांना दाखवून द्यायचा आहे. तर पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतोय की आपण हा पिक्चर आवर्जून बघा. आणि आमच्या न्यूज G9च्या माध्यमातून सचिन टक्के आपणासमोर, त्याबरोबर कॅमेरामॅन दीपक अमरे.